इफ ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड -2 -3i इज 3π/4 देन द लोकस ऑफ झेड. आता हिअर झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर आणि ॲम्प्लिट्यूड काय तर थिटा. थिटा काय तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ y/x लिहा. हिअर ॲम्प्लिट्यूड आपण कशी लिहितो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ y/x व्हेन झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर x प्लस y आय. म्हणजे ज्याला असंही लिहिता येते टॅन थिटा इज इक्वल टू y/x ॲम्प्लिट्यूड हिअर झेड इज इक्वल टू x प्लस y आय. ओके. आता इथं आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, याची ॲम्प्लिट्यूड दिलेली. कॉम्प्लेक्स नंबर काय दिलेला आहे झेड -2 -3i. ओके. याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ. झेड काय x प्लस y/i -2 -3i म्हणजेच x -2 आणि इमेजनरी पार्ट y आणि -3 इट इज प्लस -3 किंवा y -3 लिहू y -3i. ओके. देन आता या कॉम्प्लेक्स नंबरचं तुम्हाला काय दिलेलं आहे मॉड्युलस सॉरी इट इज ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे दॅट इज 3π/4 थिटा दिलेला आहे. ओके. देअरफॉर वी नो दॅट टॅन थिटा इज इक्वल टू काय y/x म्हणजे डायरेक्ट काय y -3 अपॉन x -2 आणि थिटा किती दिलेला आहे 3π/4 टॅन 3π/4 इज इक्वल टू y -3 अपॉन x -2 आणि टॅन 3π/4 किती -1. ओके. इकडे समोर लिहितो इट इज -1 टॅन 3π/4 याची व्हॅल्यू किती -1. आता याचं कॅल्क्युलेशन फक्त काय येणार y -3 इज इक्वल टू -x + 2 देन आता इथं काय x प्लस y हे 3 या साईडला जातील म्हणजे इक्वल टू 5. म्हणजे हे जरा तुमचा ॲन्सर केअरफुली पहा. आपण फक्त काय केले मॉड्युलस ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला यूज केला टॅन थिटा इज इक्वल टू y/x. तुमचा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. रिअल पार्ट कोणता आहे x -2 म्हणजे हा x. इमेजनरी पार्ट कोणता आहे y -3 म्हणजे हा y. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू y/x आणि टॅन थिटा किती आहे 3π/4. आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू लिहिते ती 3π/4 इट इज -1. म्हणजे काही कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट ही स्टेप लिहिली तरी चालते ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करते वेळेस. डायरेक्ट x -y -3 अपॉन x -2 इज इक्वल टू -1 त्याला सॉल्व केलं हे झालं तुमचा लोकस. म्हणजे ऑप्शन कोणता येईल ऑप्शन बी.